हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मधील प्रॅक्टिस सेट 9.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक फॉर्म्युलेज लर्न करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच इझी होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट 3D शेप क्यूबॉइड. इट इज ए क्यूबॉइड अँड L is the length of cuboid, B is the breadth of cuboid and H is nothing but its height. So we know that cuboid has total 6 flat surfaces. That means face at the bottom and top, then left side face and right side face, then front side face and back side face. That means there are total 6 flat surfaces. Is it clear? And each face is in rectangular shape. That means क्यूबॉइडला टोटल 6 फेसेस आहेत आणि प्रत्येक फेस हा रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ रेक्टँगल दॅट मीन्स लेंथ इंटू ब्रेड, दॅट मीन्स L इंटू B. इज इट क्लियर? सो सी दी फर्स्ट फॉर्म्युला. एरिया ऑफ वर्टिकल सर्फेसेस ऑफ cuboid, that means vertical surface area of cuboid. It is also known as lateral surface area of cuboid. So vertical surface area, that means lateral surface area of cuboid, it is nothing but area of 4 vertical faces. Is it clear? 4 vertical faces, that means हे जे स्टँड झालेले फेसेस आहेत त्यांचा एरिया आपण वर्टिकल सरफेस एरियामध्ये कन्सिडर करत असतो. सो हे जे टॉप आणि बॉटमचे हॉरिझॉन्टल फेसेस आहेत ते व्हर्टिकल सरफेस एरियामधून ड्रॉप केलेले आहेत. दॅट मीन्स व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये हे साईडचे 4 फेसेस येणार आहेत. इज इट क्लियर? सो एरिया ऑफ दी राईट साईड फेस इट इज नथिंग बट B इंटू H. सो एरिया ऑफ लेफ्ट साईड फेस इट इज ऑल्सो B इंटू H बिकॉज अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. सो हे जे डॉटेड पार्ट आहे त्यांचा एरिया हा सेम असणार आहे. सो B इंटू H आणि लेफ्ट साईडचा सुद्धा येणार आहे B इंटू H. दॅट मीन्स 2 टाइम्स B इंटू H असं आपण मेन्शन करू शकतो. इज इट क्लियर? देन एरिया ऑफ फ्रंट साईड फेस दॅट मीन्स H इंटू L. सो एरिया ऑफ बॅक साईड फेस इट इज ऑल्सो H इंटू L. दॅट मीन्स 2 इंटू H इंटू L असं आपण मेन्शन करू शकतो बिकॉज फ्रंट साईड फेस अँड बॅक साईड फेस आर अपोजिट टू इच अदर अँड अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. इज इट क्लियर? So vertical surface area of cuboid is equal to 2 into BH plus 2 into HL. 2 into BH, that means area of left side and right side, that means 2 into BH plus area of front side and back side, that means 2 into HL. So यातून आपण 2 कॉमन घेणार आहोत. So 2 in bracket BH plus HL, that means 2 as it is. या ब्रॅकेटमधून अगेन आपण H कॉमन घेऊ शकतो. सो इन ब्रॅकेट B प्लस L इंटू H. सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट B प्लस L इंटू H. इज इट क्लियर? देन नेक्स्ट फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स एरिया ऑफ ऑल 6 फेसेस. इज इट क्लियर? दॅट मीन्स एरिया ऑफ टॉप प्लस बॉटम, देन एरिया ऑफ लेफ्ट साइड अँड राईट साइड, देन एरिया ऑफ फ्रंट साइड अँड बॅक साइड. या 6 एरियाचे ॲडिशन आपण टोटल सरफेस एरियामध्ये कन्सिडर करणार आहोत. इज इट क्लियर? सो एरिया ऑफ बॉटम दॅट मीन्स L इंटू B. सो एरिया ऑफ टॉप इट इज ऑल्सो L इंटू B. देन एरिया ऑफ राईट साइड B इंटू H. सो एरिया ऑफ लेफ्ट साइड इट इज ऑल्सो B इंटू H बिकॉज अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. देन एरिया ऑफ फ्रंट साइड दॅट मीन्स H इंटू L. दॅट मीन्स एरिया ऑफ बॅक साइड इट इज ऑल्सो H into L. So we can write total surface area of cuboid is equal to 2 into LB plus 2 into BH plus 2 into HL. So यातून आपण 2 कॉमन घेणार आहोत. So is equal to 2 in bracket LB plus BH plus HL. हा सिंपल असा फॉर्म्युला तयार झालेला आहे. सो टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स TSA is equal to 2 in bracket LB plus BH plus HL. Is it clear? Then third formula, volume of cuboid. Volume of cuboid that means holding capacity of cuboid. Suppose we have to find out the water holding capacity of cuboid, then we have to find out its volume. Is it clear? See the figure. Suppose it is cuboid shaped water tank and we have to fill the water in it. So वॉटर जे आपण यामध्ये फिल करणार आहे ते सुरुवातीला बॉटमचा एरिया कव्हर करणार आहे आणि त्यानंतर ते हाईटपर्यंत फिल होणार आहे. सो बॉटमचा एरिया दॅट मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल. बॉटम हा रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बॉटम दॅट मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल. त्यानंतर ते वॉटर हे हाईटपर्यंत फिल होणार आहे. सो एरिया ऑफ बॉटम इंटू हाईट. सी दी फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड is equal to area of base into height.
So area of base, that means area of rectangle into height. So area of rectangle, that means L into B into height, that means into h. So volume of cuboid is equal to L into B into h, that means LBH. Is it clear? Then next shape, cube. It is a cube and L is the side or edge of cube. So we know that cube has total 6 flat surfaces and each face is in square shape. So क्यूबला टोटल 6 फ्लॅट सर्फेसेस आहेत आणि प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड, दॅट मीन्स साइड स्क्वेअर. सो साइडसाठी इथं आपण एल कन्सिडर केले आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, दॅट मीन्स एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. इज इट क्लियर? सो सी द फर्स्ट फॉर्म्युला, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, दॅट मीन्स टोटल सरफेस एरिया, दॅट मीन्स एरिया ऑफ ऑल 6 फेसेस ऑफ क्यूब. इज इट क्लियर? सो क्यूबला टोटल 6 फेसेस आहेत आणि प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एरिया ऑफ स्क्वेअर. सो 6 इंटू एरिया ऑफ स्क्वेअर, दॅट मीन्स 6 इंटू एल स्क्वेअर. सो फॉर्म्युला काय तयार झाला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर. इज इट क्लियर? देन नेक्स्ट फॉर्म्युला, सेकंड वन, vertical surface area of cube. Vertical surface area, that means area of 4 vertical faces of cube. So see the figure. So vertical surface area, vertical faces, that means हे जे स्टँड झालेले 4 फेसेस आहेत त्यांचा एरिया हा वर्टिकल सरफेस एरियामध्ये कन्सिडर केला जातो. दॅट मीन्स टॉप आणि बॉटमचा एरिया हा वर्टिकल सरफेस एरियातून ड्रॉप केलेला आहे. इज इट क्लियर? सो याच्या 4 साईडचे फेसेस आहेत त्यांचा एरिया आपण वर्टिकल सरफेस एरियामध्ये घेणार आहोत. सो vertical surface area of cube is equal to 4 into area of square, that means 4 into L square. Is it clear? Then third formula, volume of cube, that means holding capacity of cube. So formula काय आहे? area of base into height. Is it clear? Suppose it is a cube shaped water tank and we have to fill water in it. So we have to find out the water holding capacity of cube shaped tank. सो यामध्ये जे आपण वॉटर फिल करणार आहोत ते सुरुवातीला बेसचा एरिया कव्हर करणार आहे आणि त्यानंतर ते हाईटपर्यंत फिल होणार आहे. इज इट क्लियर? सो एरिया ऑफ बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ बेस, दॅट मीन्स एरिया ऑफ स्क्वेअर इंटू हाईट. सो हाईटसाठी सुद्धा एल येणार आहे कारण सगळ्या साईड्स, क्यूबमधील सगळ्या साईड्स ह्या सेम असतात. इज इट क्लियर? सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एरिया ऑफ बेस, दॅट मीन्स एरिया ऑफ स्क्वेअर इंटू हाईट. इज इट क्लियर? So area of square, that means L square into height, that means height it is also L. Is it clear? So volume, that means holding capacity of cube. हा फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? L cube. Is it clear? Then next shape, cylinder. It is a cylinder and h is the height of cylinder. Then shaded part, that means top circular face, and this shaded part, that means bottom circular face. Then middle part, that means curved face of cylinder, and it is a edge of circular face. Edge of circular face, that means edge of circle, and edge of circle, that means circumference of circle. Is it clear? So area of this shaded part, that means area of top is equal to area of circle. कारण हा जो शेडेड पार्ट आहे तो सर्कल शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ टॉप इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल, वी नो दॅट द फॉर्म्युला is equal to pi r square. Then area of bottom, it is also circular in shape. So area of bottom is equal to area of circle is equal to pi r square. Is it clear? Then curved surface area of cylinder is equal to 2 pi r into h. हा फॉर्म्युला कसा आला हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो सी, इट इज ओनली ए कर्व्ड फेस ऑफ सिलेंडर. इज इट क्लियर? कारण एरिया ऑफ टॉप आणि एरिया ऑफ बॉटम हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेले आहेत. सो कर्व्ड सरफेस एरिया आपण लर्न करतो आहोत. इज इट क्लियर? सो इट इज ए कर्व्ड फेस ऑफ सिलेंडर. सो h is the height of curved face and it is nothing but edge of circular face. Edge of circular face, that means circumference of circle, and circumference of circle is equal to 2 pi r. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लर्न केला आहे. सो हा जो सर्क्युलर फेस आहे तो कट केल्यानंतर असा दिसणार आहे आणि कट केल्यानंतर तो पार्ट जर आपण स्ट्रेट केला, प्लेन केला तर त्याचा रेक्टँगल शेप तयार होणार आहे. इज इट क्लियर? सो लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एज ऑफ सर्कल, दॅट मीन्स सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. सो एल इज इक्वल टू सर्कमफेरन्स ऑफ सर्कल, दॅट मीन्स 2 pi r. इज इट क्लियर?
Then breadth of rectangle, that means height of curved face. So B is equal to H. So area of curved face is equal to area of rectangle. So we can write curved surface area of cylinder is equal to area of rectangle. So area of rectangle, that means L into B. So L प्लेसवर 2 पाय r येणार आहे. इज इट ना? L इज इक्वल टू 2 पाय r, दॅट मीन्स L प्लेसवर 2 पाय r येणार आहे आणि B प्लेसवर H येणार आहे. इज इट ना? सो CSA of cylinder, that means curved surface area of cylinder, is equal to L into B, that means 2 pi r into H, because L is replaced by 2 pi r and B is replaced by H. So formula काय तयार झाला आहे? Curved surface area of cylinder is equal to 2 pi r into H. Is it clear? The next formula, second one, total surface area of cylinder. That means, see the figure, total surface area of cylinder, that means area of top plus CSA, that means curved surface area, plus area of bottom, that means pi r square plus 2 pi r into H plus pi r square. It is nothing but total surface area of cylinder. Is it clear? So total surface area of cylinder is equal to area of top, that means pi r square, plus CSA, that means curved surface area. हा ऑलरेडी आता आपण फाइंड आउट केलेला आहे 2 पाय आर इंटू एच प्लस एरिया ऑफ बॉटम, दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर, दॅट मीन्स 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर इंटू एच ॲज इट इज. इज इट क्लियर? या दोन्हीमधून आपण 2 पाय आर हे कॉमन घेऊ शकतो. सो 2 पाय आर कॉमन घेतल्यानंतर इन ब्रॅकेट आर प्लस एच. सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस H. Is it clear? The next formula, third one, volume of cylinder. Volume of cylinder, that means area of base into height. हा formula already आपण learn केली आहे. Is it clear? Volume of cylinder, that means holding capacity of cylinder. See the figure. जे काही आपण यामध्ये फिल करणार आहे ते सुरुवातीला बॉटमचा एरिया कव्हर करणार आहे. इज इट क्लियर? सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, दॅट मीन्स एरिया ऑफ बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ सर्कल, दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इंटू हाईट, दॅट मीन्स एच. इज इट क्लियर? सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. इज इट क्लियर? सो हे फॉर्म्युलेज आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचे आहेत. सो प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूया. See the first question in practice set 9.1. Length, breadth and height of a cuboid shaped box of medicine is 20 cm, 12 cm and 10 cm respectively. Find the surface area of vertical faces and total surface area of this box. So given information is length, breadth and height. That means length is equal to 20 cm, breadth is equal to 12 cm and height is equal to 10 cm. So we have to find out the vertical surface area. That means area of 4 vertical faces. Is it clear? Then total surface area, that means area of all 6 faces of cuboid. Is it clear? So solve करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन लेंथ ऑफ cuboid. Length of cuboid, that means L is equal to 20 cm. Then breadth of cuboid, that means B is equal to 12 cm. And height of cuboid, that means H, it is 10 cm. So we have to find out vertical surface area, that means area of 4 vertical faces. Vertical surface area of cuboid. Then total surface area of cuboid. So length is given. Length is equal to 20 cm. आपण इथं मेन्शन करूया 20 cm. Then breadth is equal to 12 cm. And height is equal to 10 cm. Height is equal to 10 cm. So we know the formula of vertical surface area of cuboid. So we can write vertical surface area of cuboid is equal to 2 in bracket L plus B into H. So values put करूया. 2 as it is. L that means 20 cm plus B 12 cm into height that means 10 cm. Is it clear? So सुरुवातीला ही ॲडिशन घ्यायची आहे. So is equal to 2 into
20 + 12 दॅट मीन्स 32 इंटू 10 येणार आहे इज इट. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे 2 × 32. 2 2 चा 4, 3 2 चा 6 दॅट मीन्स 64 × 10 येणार आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 640 इज इट. सो वर्टिकल सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर इज इट. इट इज अवर आन्सर. 640 centimeter square is the vertical surface area of cuboid. Then we have to find out total surface area of cuboid. So now total surface area of cuboid, that means area of all 6 faces is it. So formula is 2 × LB plus BH plus HL is it. Values put करा. 2 as it is. L that means 20 centimeter into B means 12 centimeter plus B into H that means 12 into 10 plus H into L that means 10 into 20 is it. So सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेणार आहोत इज इट. सो इज इक्वल टू 2 as it is 20 × 12 दॅट मीन्स 12 2 = 24 आणि हा 0 ॲज इट इज प्लस 12 × 10 दॅट मीन्स 120 प्लस 20 × 10 दॅट मीन्स 200 इज इट. त्यानंतर ही ब्रॅकेटमधील ॲडिशन घ्यायची आहे. सो इज इक्वल टू 2 ॲज इट इज 0 0 0 दॅट मीन्स युनिट प्लेसला 0 ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर 4 + 2 + 0 दॅट मीन्स 6. त्यानंतर 2 + 1 + 2 दॅट मीन्स 5. सो 2 × 560. सो हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 2 0 चा 0 त्यानंतर 6 2 चा 12 कॅरी 1 होतील, 5 2 चा 10 प्लस कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 11. सो आन्सर इज 1120 इज इट. इट इज नथिंग बट टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इट. सो टोटल सरफेस एरिया आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर इज इट. सो देअरफॉर वी कॅन राईट vertical surface area of medicine box, that means medicine box is nothing but cuboid in shape. So vertical surface area of medicine box is equal to 640. See here 640 centimeter square, 640 centimeter square, and total surface area of medicine box is equal to 1120 centimeter square is it. It is our answer. Then next question, second one, total surface area of box of cuboid shape is 500 square unit. Its breadth and height is 6 unit and 5 unit respectively. What is the length of that box? So given information, total surface area that means area of all 6 faces of cuboid is 500 square units and breadth is equal to 6 unit and height is equal to 5 unit is it. So we have to find out the length of cuboid shaped box is it. That means we have to find out the length of cuboid is it. Solve करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन total surface area of cuboid that means area of all 6 faces of cuboid. So total surface area of cuboid is equal to 500 square unit. Then breadth is equal to breadth of cuboid, it is 6 units, and height of cuboid, it is 5 units. So we have to find out length of cuboid is it. L is equal to question mark. So B is equal to 6 unit, that means breadth is equal to 6 units, then height is equal to 5 unit. It is nothing but height of cuboid, height is equal to 5 unit, and we have to find out the length of cuboid. L is equal to question mark is it. So we know the formula of total surface area of cuboid, so we can write total surface area of cuboid, formula is 2 × LB plus BH plus HL
इज इट ना. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इट इज गिवन 500 स्क्वेअर युनिट्स. सो राईट 500 square units is equal to 2 as it is. Length we have to find out, that means L as it is. B that means 6 unit plus B that means 6 into H 5 plus H into L, that means H is equal to 5 into L, that means length we have to find out. So सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, देन हे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट ना. सो 500 as it is equal to 2 in bracket 6 into L, that means 6L plus 6 5 are 30 plus 5 into L, that means 5L. Is it clear? 6L and 5L, these are like terms. So यांच्यामध्ये ॲडिशन आपण घेऊ शकतो. So we can write 2 into 6L plus 5L, that means 11L plus 30 as it is. Is it clear? So LHSला 500 ॲज इट इज. सो एलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला आपण हा 2 शिफ्ट करणार आहोत. सो सुरुवातीला 2 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, LHSला गेल्यानंतर तो डिवाइड होणार आहे. सो वी कॅन राईट 500 अपॉन 2 इज इक्वल टू 11L प्लस 30. इज इट. सो 500चा हाफ येणार आहे 250 इज इक्वल टू 11 इंटू L प्लस 30. सो हा 30 प्लसमध्ये आहे, तो LHSला शिफ्ट केल्यानंतर सबट्रॅक्ट होणार आहे. जिंकलं. सो 250 मायनस 30 होतील, इज इक्वल टू 11 इंटू L होणार आहे. जिंकलं. हे सबट्रॅक्शन दॅट मीन्स 220 इज इक्वल टू 11L. सो Lची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा 11सुद्धा आपल्याला शिफ्ट करावा लागेल. सुरुवातीला तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. दॅट मीन्स 220 अपॉन 11 होतील, इज इक्वल टू L. इज इट. 11नी आपण डिरेक्टली कट करू शकतो. 11 1 जा अँड 11 2 चा 22, त्यानंतर 11 0 चा 0. इज इट. दॅट मीन्स L इज इक्वल टू 20. दॅट मीन्स लेंथ ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 20 युनिट्स. इज इट. इट इज आवर आन्सर. लेंथ ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 20 units. So we can write therefore length of cuboid shaped box, that means length of cuboid, that means L is equal to is 20 units. Is it clear? It is our answer. Then next question. Third one, side of a cube is 4.5 centimeter. Find the surface area of all vertical faces and total surface area of cube. So given is side of a cube is 4.5 centimeter. So we know that cube has all same sides. So we have to find out the vertical surface area of cube, that means area of 4 vertical faces, and also total surface area. Total surface area, that means area of all 6 faces of cube. Is it clear? Solve करूया. It is a cube and suppose L is the side of cube. So L is given, it is 4.5 centimeter. So सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन साइड ऑफ क्यूब, साइड ऑफ क्यूब. सो साइडसाठी आपण L कन्सिडर केला आहे. सो L इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. सो वी नो दॅट क्यूब हॅज ऑल सेम साइड्स, दॅट मीन्स या सगळ्या साइड्स ह्या 4.5 सेंटीमीटरच्याच येणार आहे. इज इट. सो वी हॅव टू फाइंड आउट वर्टिकल सरफेस एरिया of cube, vertical surface area of cube, and also total surface area of cube. So first one, vertical surface area of cube, that means formula is 4 into L square, that means 4 into area of square. Is it clear? Vertical surface area, that means area of 4 vertical faces, that means टॉप आणि बॉटमचा एरिया हा वर्टिकल सरफेस एरियामधून ड्रॉप केलेला आहे. दॅट मीन्स रिमेनिंगच्या 4 साईड आहेत त्यांचा एरिया हा वर्टिकल सरफेस एरियामध्ये येणार आहे. सो फॉर्म्युला इज 4 इंटू L स्क्वेअर. सो व्हॅल्यूज पुट करूया. 4 ॲज इट इज L स्क्वेअर, दॅट मीन्स 4.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट. सो 4.5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 4.5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो हा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 4.5 इंटू 4.5 हे मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल किंवा शॉर्ट ट्रिकने हा फाइंड आउट केला तरी चालेल. आपण शॉर्ट ट्रिक यूज करूया. 4.5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर 16, हा स्क्वेअर 2 डिजिटमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर 5 स्क्वेअर 25, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे.
4 into 5, that means 4 5 are 20. 20 into 2, that means 40. So 1 digit ड्रॉप करून हे मल्टिप्लिकेशन आपण ॲड करतो आहोत. इज इट ना. सो 5 ॲज इट इज, त्यानंतर 2, 6 + 4, दॅट मीन्स 10, कॅरी 1 होतील, त्यानंतर 2, त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे. सो पॉईंट हा 20 नंतर येणार आहे. इज इट ना. सो 4 ॲज इट इज, हा स्क्वेअर आपण फाइंड आउट केलेला आहे 20.25. इज इट ना. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4 into 5, दॅट मीन्स 4 5 are 20, कॅरी 2 होतील, त्यानंतर 4 into 2, दॅट मीन्स 8 प्लस कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 10, कॅरी 1 होतील, त्यानंतर 1 ॲज इट इज, 4 into 2, दॅट मीन्स 8, त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो पॉईंट हा 81 नंतर येणार आहे. इज इट ना. सो व्हर्टिकल सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट केला आहे. सो 81 सेंटीमीटर स्क्वेअर हे युनिट येणार आहे. हे युनिट आपण स्क्वेअर सेंटीमीटर असंही मेन्शन करू शकतो. इज इट ना. इट इज अवर आन्सर. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब is 81 centimeter square. Is it clear? Now we have to find out total surface area of cube. So now total surface area of cube. Total surface area, that means area of all 6 faces. Is it clear? That means formula is 6 into L square. Is it clear? So 6 as it is, L square, that means 4.5 bracket square. Is it clear? So 6 as it is, हा स्क्वेअर ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे 20.25. सो इंटू 20.25. इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 6 5 जा 30, कॅरी 3 होतील, त्यानंतर 6 2 जा 12 प्लस कॅरी झालेली 3, दॅट मीन्स 15, कॅरी 1 होतील, त्यानंतर 1 ॲज इट इज, 6 2 जा 12, त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो पॉईंट इथं येणार आहे. इज इट क्लियर? सो total surface area of cube is equal to 121.50 centimeter square or square centimeter. Is it clear? It is our answer. Total surface area of cube is equal to 121.50 centimeter square. So we can write vertical surface area. Vertical surface area of cube is equal to 81 square centimeter and total surface area of cube is equal to 121.5 square centimeter. Is it clear? Then next question. Fourth one, total surface area of a cube is 5400 square centimeter. Find the surface area of all vertical faces of the cube. So given information is total surface area, that means area of all 6 faces of cube is equal to 5400 square centimeter. So we have to find out the vertical surface area of cube, that means area of 4 vertical faces. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. Given total surface area of cube. Total surface area, that means area of all faces of cube. All 6 faces of cube. It is 5400 square centimeter. So we have to find out vertical surface area of cube. Vertical surface area, that means area of 4 vertical faces. Is it clear? So formula is vertical surface area of cube is equal to, इथं आपण मेन्शन करूया, vertical surface area of cube is equal to 4 into L square. So first we have to find out the value of L. Is it clear? So total surface area of cube, total surface area of cube is equal to 6 into L square. That means 6 into area of square. So ही व्हॅल्यू दिलेली आहे 5400. That means 5400 square centimeter is equal to 6 as it is. L we have to find out. So L square as it is. So 5400 as it is. आपल्याला L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 6 हा आपल्याला LHSला शिफ्ट करावा लागेल. इज इट क्लियर? सुरुवातीला तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. दॅट मीन्स 5400 अपॉन 6 होणार आहे इज इक्वल टू L स्क्वेअर. इज इट क्लियर? सो 6ने डिरेक्टली आपण कट करू शकतो. 6 1 जा 6 अँड 6 9 जा 54. हे 2 zeros ॲज इट इज येतील. सो L स्क्वेअर इज इक्वल टू 900. इज इट क्लियर? सो L, that means taking square root from both sides. So L is equal to 30. Is it clear?
30 सेंटीमीटर. सो लेंथ आपल्याला मिळालेली आहे. लेंथ ऑफ क्यूब इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. सो नाउ वी हॅव टू फाइंड आउट vertical surface area of cube. So now vertical surface area of cube is equal to 4 into L square. Is it clear? So 4 as it is. L ची value आपण find out केलेली आहे 30. So L square that means 30 square. Is it clear? So 4 into 30 square that means 900. Is it clear? So 4 into 900. So हे multiplication 9 into 4 that means 36. त्यानंतर हे 20 ॲज इट इज येणार आहे. सो वर्टिकल सरफेस एरिया. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर और स्क्वेअर सेंटीमीटर. इज इट क्लियर? इट इज अवर आन्सर. 3600 centimeter square is the vertical surface area of cube. Is it clear? So therefore we can write vertical surface area of cube is 3600 square centimeter. Is it clear? It is our answer. Then next question. Fifth one, volume of a cuboid is 34.50 cubic meter. Breadth and height of the cuboid is 1.5 meter and 1.15 meter respectively. Find its length. So given information is volume of cuboid, that means holding capacity of cuboid is equal to 34.50 cubic meter and breadth of cuboid it is 1.5 meter and height of cuboid it is 1.15 meter. So we have to find out the length of cuboid. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण given मेन्शन करूया. Given volume of cuboid. Volume of cuboid that means holding capacity of cuboid. Volume of cuboid it is 34.50 cubic meter. That means meter cube. Is it clear? Then breadth of cuboid that means B is equal to 1.5 meter and height of cuboid that means H is equal to 1.15 meter. So we have to find out the length of cuboid. L is equal to question mark. Is it clear? So volume of cuboid, we know the formula. Volume of cuboid that means holding capacity is equal to area of base into height. So cuboidचा बेस हा रेक्टँगल शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल दॅट मीन्स L into B into height that means H. Is it clear? So volume of cuboid is equal to LBH. Is it clear? Simply values put करूया. Volume of cuboid it is 34.50 meter cube that means cubic meter is equal to length we have to find out. So write as it is into B that means 1.5 into H that means 1.15 meter. Is it clear? आपल्याला L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 1.5 into 1.15 हे आपण LHSला शिफ्ट करणार आहोत. सो शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहे. सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इज इट क्लियर? सो L इज इक्वल टू 34.50 अपॉन 1.5 इंटू 1.15 होणार आहे. इज इट क्लियर? सो आपण सिम्पली प्लेसेस चेंज करूया. L इज इक्वल टू 34.50 अपॉन 1.5 इंटू 1.15. इज इट क्लियर? सो कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी सुरुवातीला आपण हा पॉईंट रिमूव्ह करणार आहोत, शिफ्ट करणार आहोत. सो हा 2 डिजिटनी शिफ्ट करण्यासाठी या दोन्ही प्लेसवर 100नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर या दोन्ही प्लेसवर 100नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 100नी मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंट हा शिफ्ट होणार आहे. सो आन्सर काय येणार आहे? 3450. सो 100नी मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंटसुद्धा शिफ्ट होणार आहे. इज इट क्लियर? सो आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. इज इक्वल टू 3450 अपॉन 1.5 ॲज इट इज इंटू हा पॉईंटसुद्धा रिमूव्ह झालेला आहे. दॅट मीन्स ॲन्सर इज 115. इज इट क्लियर? अगेन हा पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचा आहे. सो 1 डिजिट नंतर शिफ्ट करायचं आहे. दॅट मीन्स न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर या दोन्ही प्लेसेसवर 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? सो इज इक्वल टू 3450 ॲज इट इज अपॉन
10नी मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंट शिफ्ट झालेला आहे. सो 15 इंटू 115 येणार आहे. इज इट क्लिअर? सो हा 10 ॲज इट इज येणार आहे इंटू 10. इज इट क्लिअर? या 10नी मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंट शिफ्ट झालेला आहे. सो न्युमरेटरचा 10 ॲज इट इज आपण घेतलेला आहे. सो इथं डिरेक्टली आपण 15नी कट करू शकतो. 15 1 जा 15, नंतर 15 2 जा 30, रिमेनिंग 4, त्यानंतर हे 5, दॅट मीन्स 45 होतील. 15 3 जा 45, त्यानंतर 15 0 चा 0. इज इट क्लिअर? सो इज इक्वल टू 330 इंटू 10 अपॉन 115 होणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं युनिट प्लेसला 0 आहे, इथं 5 आहे. दॅट मीन्स 5नी आपण कट करू शकतो. सो 5 2 चा 10, रिमेनिंग 1, त्यानंतर हे 5, दॅट मीन्स 15 होतील. 5 3 जा 15, त्यानंतर 5 4 जा 20, रिमेनिंग 3, त्यानंतर हा 0, दॅट मीन्स 30 होतील. 5 6 जा 30. इज इट क्लिअर? त्यानंतर 23ने आपण कट करू शकतो. 23 1 जा अँड 23 2 जा 46. इज इट क्लिअर? सो आन्सर इज 2 इंटू 10. L is equal to 2 into 10. That means L is equal to 20. Length of cuboid is equal to 20 centimeter. Is it clear? 20. Sorry, unit हे मीटर मध्ये आहे. 20 मीटर येणार आहे. 20 मीटर. It is our answer. Length of cuboid is equal to 20 meter. So therefore we can write length of cuboid. Length of cuboid, that means L is 20 meter. Is it clear? Then next question. Sixth one, what will be the volume of cube having the length of edge 7.5 centimeter? So given is length of edge, that means side of cube is equal to 7.5 centimeter. So we have to find out the volume of cube, that means holding capacity of cube. Is it clear? Simple असा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन लेंथ ऑफ एज ऑफ क्यूब. लेंथ ऑफ edge of cube, that means side of cube is equal to 7.5 centimeter. So we have to find out the volume of cube. Volume of cube, that means holding capacity of cube. Volume of cube is equal to question mark. So we know the formula of volume of cube. Volume of cube is equal to area of base. Area of base into height. So area of base, that means area of square येणार आहे. इज इट क्लिअर? सो क्यूब आहे, दॅट मीन्स बेस हा स्क्वेअर येणार आहे. सो एरिया ऑफ बेस, दॅट मीन्स एल स्क्वेअर इंटू हाईट, इट इज ऑल्सो एल. सो एल स्क्वेअर इंटू एल, दॅट मीन्स एल क्यूब. सो एल क्यूब इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम ऑफ क्यूब. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब. सो एल इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. सो 7.5 ब्रॅकेट क्यूब येणार आहे. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट क्यूब, दॅट मीन्स 7.5 मल्टिप्लाय बाय 7.5 मल्टिप्लाय बाय 7.5 येणार आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया. सो 7.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? 7.5 मल्टिप्लाय बाय 7.5, दॅट मीन्स 7.5 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. सो शॉर्ट ट्रिकने आपण हे फाइंड आउट करत आहोत. 7 स्क्वेअर 49, त्यानंतर 5 स्क्वेअर 25 येणार आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन ॲड करायचं आहे. 7 इंटू 5, दॅट मीन्स 7 5 35, 35 इंटू 2, दॅट मीन्स 70. सो 1 डिजिट ड्रॉप करून हे मल्टिप्लिकेशन आपण ॲड करतो आहोत. सो 5 ॲज इट इज, त्यानंतर 2, 9 प्लस 7, दॅट मीन्स 16, कॅरी 1 होतील, त्यानंतर हे 5 होणार आहेत. सो 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे. सो पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. इज इक्वल टू 56.25 अगेन मल्टिप्लाय बाय 7.5 होणार आहे. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन रफमध्ये आपण करून घेऊया. सो या साईडला करूया. 56.25 मल्टिप्लाय बाय 7.5. इज इट क्लिअर? सो 5 इंटू 5, दॅट मीन्स 5 5 जा 25, कॅरी 2 होतील, 5 2 जा 10 प्लस कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 12, कॅरी 1 होतील, 5 6 जा 30 प्लस हे 1, दॅट मीन्स 31, कॅरी 3 होतील, 5 5 जा 25 प्लस कॅरी झालेले 3, दॅट मीन्स 28. त्यानंतर हा 0,
त्यानंतर 7 × 5 दॅट मीन्स 7 5 35 कॅरी 3 होतील 7 2 14 प्लस 3 15 16 17 कॅरी 1 होतील त्यानंतर 6 × 7 दॅट मीन्स 42 प्लस 1 दॅट मीन्स 43 कॅरी 4 होतील त्यानंतर 7 × 5 7 5 35 प्लस 4 दॅट मीन्स 39 होणार आहेत इजिकला. सो 5 ॲज इट इज त्यानंतर 7 8 8 प्लस 3 दॅट मीन्स 11 त्यानंतर 12 आणि हे 4 त्यानंतर 3 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. सो पॉईंट इथे येणार आहे इजिकला. सो ॲन्सर इज 421.875 इजिकला. सो पॉईंट नंतरचा थर्ड डिजिट हा 5 आहे. सो ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर आपण कसं लिहू शकतो 421.88 इजिकला. सो पण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे क्युबिक सेंटीमीटर इजिकला और सेंटीमीटर क्यूब. इट इज अवर आन्सर 421.88 cubic centimeter is the volume of cube इजिकला. So we can write therefore volume of cube is 421.88 cubic centimeter. It is our answer. Then next question. Seventh one. Radius of a base of a cylinder is 20 cm and its height is 13 cm. Find its curved surface area and total surface area. So given is radius of base that means R is equal to 20 cm and height that means H is equal to 13 cm. So we have to find out the curved surface area and total surface area of cylinder. So pi is equal to 3.14 ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन रेडियस ऑफ बेस that means R is equal to 20 centimeter and height of cylinder that means H, height of cylinder H is equal to 13 centimeter. So we have to find out the curved surface area of cylinder. So curved surface area of cylinder is equal to question mark and also find out total surface area of cylinder. Total surface area of cylinder. So first one curved surface area of cylinder. Curved surface area of cylinder. We know the formula. Curved surface area of cylinder is equal to 2 pi r into h. Is it clear? So curved surface area that means हा एरिया आपण सुरुवातीला फाइंड आउट करतो आहोत. इट इज नथिंग बट curved surface area of cylinder. Curved surface area of cylinder. So simply व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. 2 ॲज इट इज पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे इंटू आर दॅट मीन्स ही व्हॅल्यू दिलेली आहे आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट दिलेली आहे हे डिस्टन्स हाईट एच इज इक्वल टू 13 सेंटीमीटर इज इट. सो आर प्लेसवर 20 येणार आहे 20 इंटू हाईट दॅट मीन्स 13 सेंटीमीटर इज इट. सो सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 13 इंटू 2 दॅट मीन्स 26 इंटू 20 दॅट मीन्स 26 इंटू 2 दॅट मीन्स 52. त्यानंतर हा 0 ॲज इट इज येणार आहे. सो हे मल्टिप्लिकेशन आपण इथं स्टेट करूया. 520 मल्टिप्लाय बाय 3.14 ॲज इट इज इट. सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हे आपण रफमध्ये करूया. 3.14 मल्टिप्लाय बाय 520 इज इट. सुरुवातीला 0ने मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स 0 येणार आहे. त्यानंतर 10 4 इंटू 2 दॅट मीन्स 8 2 1 जा 2 त्यानंतर 3 2 जा 6 त्यानंतर 2 zeros त्यानंतर 5 4 जा 20 कॅरी 2 होतील 5 1 जा 5 प्लस कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 7 5 3 जा 15 त्यानंतर ॲडिशन 0 8 2 6 प्लस 7 दॅट मीन्स 13 कॅरी 1 होतील 6 आणि हा 1 इज इट. त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे सो पॉईंट इथं येणार आहे इज इट. सो हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 1632.80. हां कर्व्ड सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर इज इट. सो इट इज नथिंग बट कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर.
Now we have to find out total surface area of cylinder. Is it clear? So now total surface area of cylinder, we know the formula is equal to 2 pi r in bracket r plus h. Is it clear? Total surface area, that means see the figure. Total surface area, that means area of top plus curved surface area plus area of bottom. That means area of top, that means area of circle, it is nothing but pi r square. Then curved surface area, that means 2 pi r into h. Then area of bottom, that means pi r square. So total surface area of cylinder is equal to pi r square plus 2 pi r into h plus pi r square. Is it clear? So formula is 2 pi r in bracket r plus h. So simply values put करायचे आहेत. Is equal to 2 as it is pi place वर 3.14 येणार आहे into r that means 20 centimeter in bracket r that means 20 plus height आहे 13. Is it clear? So सुरुवातीला ही ब्रॅकेट मधील ॲडिशन घेऊया. 20 plus 13 that means 33 येणार आहे. So 2 into 20 that means 40 into 3.14 into 20 plus 13 that means 33 येणार आहे. इज इट क्लियर? सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घेऊया. हा 0 ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर 4 into 4 that means 4 4 16 कॅरी 1 होतील. 4 1 4 प्लस हा 1 that means 5. त्यानंतर 4 3 12. इज इट क्लियर? त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लियर? सो इंटू 33 ॲज इट इज. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. 125.60 मल्टिप्लाय बाय 33. 3 into 0 that means 0. 6 3 18 कॅरी 1 होतील. 5 3 15 प्लस कॅरी झालेला 1 that means 16 कॅरी 1 होतील. 3 2 6 प्लस 1 that means 7. 3 1 3. इज इट क्लियर? त्यानंतर हा 0. त्यानंतर अगेन 3 मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स सेम डिजिट येणार आहेत. 0 8 6 7 and 3. देन ॲडिशन 0 ॲज इट इज 8. त्यानंतर 8 प्लस 6 6 प्लस 8 दॅट मीन्स 14 कॅरी 1 होतील. 7 प्लस 7 होणार आहेत 14 कॅरी 1. त्यानंतर 7 प्लस 4 होतील दॅट मीन्स 11 कॅरी 1 आणि हा 4. 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लियर? सो मल्टिप्लिकेशन इज 4144.80. हा टोटल सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इट इज नथिंग बट टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर is equal to 4144.80 centimeter square. Is it clear? So therefore we can write curved surface area of cylinder is 1632.80 centimeter square and total surface area of cylinder is 4144.80 centimeter square. Is it clear? It is our answer. Then next question. Last question. Question number 8. Curved surface area of a cylinder is 1980 centimeter square and radius of its base is 15 centimeter. Find the height of the cylinder. So pi ची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7. So given information is curved surface area is equal to 1980 centimeter square and radius of base that means r is equal to 15 centimeter. So we have to find out the height of cylinder. That means we have to find out the value of h. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण given mention करूया. Given curved surface area of cylinder that means CSA of cylinder it is 1980 centimeter square and radius of base that means r is equal to radius of base that means r is equal to 15 centimeter. So r is equal to 15 centimeter and curved surface area that means हा एरिया दिलेला आहे curved surface area it is 1980 centimeter square. So we have to find out the height of cylinder. Is it clear? So height that means h is equal to question mark. Is it clear? So we know the formula of curved surface area of cylinder. Curved surface area of
cylinder is equal to 2 pi r into h. Is it clear? So simply values put करें. Curved surface area it is given 1980 is equal to 2 as it is. Pi ची value 22/7 घ्यायची आहे. 22/7 into r that means 15 centimeter into h that means we have to find out the height of cylinder. Is it clear? So height आपल्याला find out करायची आहे. So ही टोटल टर्म आपण LHS ला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लियर? सो 1980 ॲज इट इज इंटू 7 येणार आहे. इज इट क्लियर? 7 सुरुवातीला डिव्हायडेशनमध्ये आहे. सो शिफ्ट केल्यानंतर ते मल्टिप्लिकेशनला येणार आहे. अपॉन 2 into 22 into 15 होणार आहे. इज इक्वल टू h. इज इट क्लियर? सिम्पली आपण प्लेसेस चेंज करूया. h इज इक्वल टू 1980 into 7 अपॉन 2 into 22 into 15. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आपण 15 नी कट करू शकतो. 15 1 जा 15, नंतर 15 1 जा 15, रिमेनिंग 4, त्यानंतर हे 8 48 होतील. त्यानंतर 15 3 जा 45, रिमेनिंग 3, त्यानंतर हा 0 30 होतील. 15 2 जा 30. इज इट क्लियर? सो h इज इक्वल टू 132 into 7 अपॉन 2 into 22. 2 into 22. सो 2 ने आपण कट करू शकतो. 2 1 जा 2, 2 6 जा 12, रिमेनिंग 1 आणि त्यानंतर हे 2 दॅट मीन्स 12 होतील. 2 6 जा 12. इज इट क्लियर? सो 22 ने आपण डिरेक्टली कट करू शकतो. 22 1 जा अँड 22 3 जा 66. इज इट क्लियर? सो h इज इक्वल टू 3 into 7. h इज इक्वल टू 3 into 7. सो h is equal to 7 3 are 21. So height of cylinder is equal to 21 centimeter. Is it clear? It is nothing but our answer. Height of cylinder is equal to 21 centimeter. So therefore we can write height of cylinder. Height of cylinder that means h is 21 centimeter. Is it clear? So डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.